ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकाराने आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंदजी दिघे यांची होती. त्यांच्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती, राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केली. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वी जनसंवाद सुरू केला होता. त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्यात. मधल्या काळात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नाही. मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागलाय याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच सुरू केलाय. जनता दरबार हा चालूच आहे, परंतु मधले निवडणुकीच्या काळामध्ये सर्व व्यस्त असल्यामुळे काही स्थगित थोड्या वेळासाठी करण्यात आला. पुन्हा एकदा माजी महापौर अशोक वैती, आमच्या अनिताताई बिर्जे साप्ते साहेब, आमचे गटनेते पवनजी ॲडव्होकेट, आमचे प्रियांका, त्याच्यानंतर खेतले साहेब, अशी बरीचशी मंडळी ह्याच्यामध्ये दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी हा दरबार हाती घेतला. त्याच्यानंतर काही जबाबदाऱ्या आमच्यावर दिलेल्या आहेत. आम्ही मंगळवार आणि गुरुवारी या ठिकाणी नेहमी लोकांच्या अडीअडचणीसाठी त्यांच्या दुःखासुखामध्ये त्यांच्या माध्यमातून हा दरबार आम्ही चालू केलेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या बऱ्याचशा गाऱ्हाड्या असतात, काही दिल्ली लोकांनी त्रास दिलेला आहे, काही महानगरपालिका कामं करत नाही, काही कलेक्टर ऑफिसला अडचणी आहेत, काही पोलीस स्टेशनच्या अडचणी असतात. आणि मुळात अशा प्रकारचा दरबार हा फक्त इथे नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असू दे, त्या भागातले नगरसेवक असू दे, गटनेते, महापौर असू दे, हे वैयक्तिकरित्या लोकांपर्यंत पोहोचतात. आणि मला असं वाटतं की शिवसेना हा पक्ष, बाळासाहेबांचा पक्ष, आनंद दिघे साहेबांचा पक्ष हा फक्त लोकांच्या अडीअडचणीसाठीच तयार झालेला पक्ष आहे. आम्ही विकासासाठीच या ठिकाणी कामं करत असतो. तसे आमचे नेते, सर्व नेते, मंत्री महोदय, आमदार, खासदार देखील तेच करत असतात आणि आम्ही देखील तेच कार्य करतो. आम्हाला काम करणं हेच आमचा एकमेव शिवसेनेचा हेतू तो आम्ही साध्य करत असतो. या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळतो. आपणही बघता, बाकी काही लोक आपल्या स्वार्थासाठी इलेक्शन आले म्हणून करत असतात, काही कोणतरी मंत्री झालं म्हणून करत असतात, कोण काय झालं म्हणून, आणि नंतर ते विसरतात लोकांना. पण आम्ही त्या ठिकाणी दरबार पण करत असतो. पण घरातला अडचण आलेला माणूस घरात बाहेर पडला की लगेच आमची शाखा कार्यरत असते. मग ती 24/7 काम करत असते. त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांचं जे हे आहे, आम्हाला मत आहे, ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे आणि त्यांना एक आधार आहे, तो महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचा. टॅक्स संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भात असतील, किंवा मग SRA संदर्भात असतात तक्रारी, किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील, ह्या देखील तक्रारी येत असतात. काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात. काही मग पालघर असेल, वाडा असेल, मोखाडा असेल, किंवा मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, किंवा मग पालघर असेल, त्याच्यानंतर पनवेल असेल, किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत. आज नाही म्हटलं तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत. आमचं आत्तापर्यंत 93 जनता दरबार झालेले आहेत. अजून एक 7-8 बाकी आहेत आणि 100व्या जनता दरबाराला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. आपण गटनेते आज या ठिकाणी पवन कदम आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल. सूचना आम्ही करू शकत नाही, एवढे मोठे नाही, आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील. आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय. मनोज शिंदे साहेब आहेत, अनिताताई बिर्जे आहेत, साप्ते साहेब आहेत, या ठिकाणी संगारे मॅडम आहेत, ॲडव्होकेटचं काम करतायत, खेतले साहेब आहेत आणि मी स्वतः. आम्ही एक टीम म्हणून काम करतो. कुठे आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही, पण आम्ही बिर्जे वहिनींच्या
उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती. त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आपण सोडवतोय आणि ह्याचं सर्व नियोजन आमचे शहर प्रमुख आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती, आमच्या महिला आघाडीच्या अनिताताई बिर्जे, ज्येष्ठ नगरसेवक मनोजजी शिंदे, त्याचप्रमाणे राजू साप्ते, शंगारा मॅडम, आमचे काका खेतले काका या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून जनता दरबाराचं आयोजन करत आहोत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही परंपरा गुरुवर्य दिघे साहेब असल्यापासून, त्याच्यानंतर रघुनाथ मोरे साहेब आमचे शहर प्रमुख होते, त्यांनी ती परंपरा सुरू केली होती आणि हीच परंपरा आजता काय सुरू आहे. आणि ह्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागातून अनेक नागरिक ह्या ठिकाणी येतात. स्टेशनच्या जवळ हा परिसर आहे, कलेक्टर ऑफिस बाजूला आहे, जिल्हा परिषद आहे, त्याच्यामुळे नागरिकांच्या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या असतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम या सर्व ज्येष्ठ नगरसेवकांच्या माध्यमातून आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. जनता दरबार थोड्या कालावधीसाठी इलेक्शनच्या बंद केलेला होता. आता पूर्ववत पुन्हा चालू झालेला आहे आणि दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये आणि शिंदे साहेबांच्या ह्याने हा जनता दरबार जो चालू आहे, इथे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहेत काम करून घेण्यासाठी. आणि ती आमचे अशोक वैती साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, साप्ते साहेब आहेत, नंतर कदम साहेब आहेत, आमच्या प्रियंका मॅडम आहेत, खेतले साहेब आहेत, या सगळ्यांच्या मदतीने अगदी व्यवस्थित हा जनता दरबार चालू आहे. हजारो लोकांची इथून कामं केली जात आहेत आणि हा असाच पुढे चालू राहणार साहेबांच्या ह्याच्यात.